कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या, तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती, काजू व शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावे यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल, अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। कोकण ग्राम विकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव 2025चा 19 जानेवारी रोजी समारोप झाला। मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली। या प्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे आदी उपस्थित होते। आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच इथल्या पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती, तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला, त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचे आणि यशस्वी झाल्याचे सांगितले। पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती। ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला, काजू शेतमालाच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावे अशी तरतूद देखील या महामंडळात केलेली आहे। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे। या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघही कटिबद्ध असून त्यांची फलश्रुती लवकरच दिसेल, अशी ग्वाही आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। खरं तर लालबागचा डोंबिवलीचा सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते 26 वर्षा अगोदर सुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो। त्यामुळे सातत्याने त्या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क, एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात। असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पावतो, त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रचिती मिळाली आहे, मला सुद्धा मिळाली आहे। त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष होईल, यात काही शंका नाही। चव्हाण साहेब, कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला, तर कशा प्रकारे एक होईल? खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा, तर महायुतीचं सरकार आलंय। या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीमध्ये काम करत असताना कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे, यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळच्या काळामध्ये सुरू केली। तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्य संस्कृती असेल या सगळ्याला मार्केट मिळावं यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का, आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, तिथे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो, काजू जे आहे त्या काजूला सुद्धा अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं, यासाठी सुद्धा काही किलो मागे काही पैसे ते त्यावेळच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा 5 वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता होतं त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात।
तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं. त्यामुळे ह्या सगळ्याला आता म्हणजे या सगळ्याची फलकृती ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील. ठाणे महानगरपालिका आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथदिंडीसोबत दुर्मिळ पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला असून वाचकांना अनोखी पुस्तकरूपी मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून ही ग्रंथदिंडी महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगण येथे संपन्न झाली. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ग्रंथदिंडीची सांगता झाल्यावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन 20 आणि 21 रोजी 10 ते 6 या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले आहे. प्रदर्शनात प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील नवीन व जुने ग्रंथ कोश मांडले जाणार आहेत. तसेच साहित्य अकादमी आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांचे पुस्तक विक्रीचे दालनही या प्रदर्शनात असणार आहे. प्राच्यविद्या अभ्यास यांच्या वतीने दुर्मिळ पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. कुलवृत्तांत, संत वामन, प्रवास वर्णन, वेद, उपनिषद, भागवत, रामायण, महाभारत, शासकीय भाषेतील कोश, जुने ग्रंथ, 1856 पासूनचे बाल रामायण, गीत गोविंद, 1779 चे पदार्थ विज्ञान हेही अत्यंत दुर्मिळ पुस्तक येथे पाहायला मिळाले. तसेच व्यक्तिमत्व विकास, पाककला, विविध चरित्र ग्रंथ येथे उपलब्ध आहेत. 3500हून अधिक पुस्तके या प्रदर्शनात पाहायला मिळाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह इतर पालिका अधिकारी येथे उपस्थित होते. आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तकदिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे. हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे. आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो. विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे. त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य जनमानससुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे. मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवडा पूर्णतः यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. ठाणेकरांसाठीच हा प्रदर्शन आहे आणि त्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सुद्धा वाचन हा छंद याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण लायब्ररी सुरू करतो, वाचनालय सुरू करतो. किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असं सुरू केलेलं आहे. तर निश्चितरित्या सर्व जनतेने यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन 15व्या दिवसांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपण पहिल्या दिवशी आपण रंगू मराठीचे जगी हा एक व्याख्यान आयोजित केलं होतं. त्याच्यानंतर रोज आम्ही मोठ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं. आज आपण सकाळी भव्य अशी ग्रंथदिंडीचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने झाडून सहभागी झाले होते. यानंतर मराठीचा जयघोष करता आला आणि त्याच्यानंतर आता आपण हे ग्रंथ
प्रदर्शन आयोजित केले. याच्यामध्ये प्राच्यविद्येचे अतिशय दुर्मिळ ग्रंथ नागरिकांना किंवा वाचकांना बघावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर मॅजेस्टिक आहे, साहित्य अकादमीची पुस्तकं, विविध विषयावरची पुस्तकं इथे ग्रंथ प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत. लोकांना ती पाहता येतील, अनुभवता येतील आणि विकतही घेता येतील अशा पद्धतीचं हे ग्रंथ प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जीवनसाथी.com वर बनावट ID बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाद अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी महिलांना लग्नाचे आमिष दाखवत जवळपास 30 महिलांची 1 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भामटा जैद हा मूळचा भोपाळचा असून याचे सलून आहे, तर दुसरा फहाद हा उत्तर प्रदेशमधील फिल्म प्रोड्युसर असून त्याने भोजपुरी फिल्मची निर्मिती केली आहे. तसेच त्याचे स्वतःचे कॉल सेंटर आहे. या कॉल सेंटरच्या मदतीने या दोघांनी गरजू महिलांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्यासोबत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला. त्यानंतर पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकले आहे, अपघात झाला आहे असे विविध कारणे सांगून लाखो रुपये उकळले. या दोघांनी मुंब्र्यातील एका महिलेला देखील या भामट्यांनी अशाच प्रकारे 13,54,000चा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मुंब्रा ठाण्यात धाव घेत भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावरती बोगस प्रोफाईल बनवलं त्यांनी फहादनी, आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता आणि ते फहादच्या नावाने त्यांनी बनवलेलं होतं. कशा प्रकारे तो बायकांना फसवतो? आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, हेअर स्टुडिओ आहे, आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे. आणि याचे जे 7 ते 8 त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरनं मुलींना लग्नाचं गळ घालत होता. नाही, ही जी मुलगी आहे, जी विक्टीम जी आहे, आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी, हिचं जीवनसाथी.com वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीमध्ये आणि आपण लग्न करूया. आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं, आणि ते कस्टम मध्ये अडकलंय सांगितलं आणि त्या नावाने काही पैसे काढले. त्याच्यानंतर तो युगांडात असताना, युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत, माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाहीये, अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ 13,54,981 रुपये तिच्याकडनं घेतलेले आहेत. तर हे जीवनसाथी.comचं प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला. तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने, म्हणजे सुरवाडे आणि सानप ह्या 2 टीम आहेत, सायबरच्या टीम, यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला, तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली. हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपीबद्दल माहिती दिली, त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची
टीम गेली तिथं, वेषांतर करून 2-3 दिवस तिथं राहिले ते. त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा केस होता आणि तो सुरवाड्यांचा जो केस होता आमचे आयोग तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटर मध्ये पोहोचले. परंतु त्या दरम्यानच तो थारमधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, पोलीस आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला. तर आमच्या टीमनी जवळजवळ 5-6 किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे. प्राथमिक माहिती दिसते की 31 महिला फसवल्या गेल्या असतील. रक्कम 1 करोडच्या वर असायची शक्यता आहे.